आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. परत फोन उचलत नाही हा माणूस. आलात तुम्ही? विक्रांत कुठे? नाही, विक्रांत नाही आला. का? त्याचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तो स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत तो घरी येणार नाही. काय सिद्ध करत नाही? कशासाठी? कोणासाठी? त्या फडतूसगिरीच्यासाठी? काही गरज नाहीये त्याची. त्याला म्हणून बास झाली तुझी आता ही नाटकं. मीना, त्रागा करू नकोस. ते काही नाही. आता मी म्हणेन ना तसंच घडेल, कळलं? मला आधी सांगा कुठे तो विक्रांत? तो ऐकत नाहीये. ऐकावं लागेल त्याला, माझं ऐकावंच लागेल. मी स्वतः त्याला घरी घेऊन येणार आहे आणि तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत. त्याचा काही उपयोग होणार नाही. हे बघ, घरी न येण्याचा डिसिजन हा त्याचा आहे आणि तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे. मला वाटतं आपण त्याच्या या निर्णयाचा आदर करायला हवा. त्याचा निर्णय काहीही असेल, मी सुद्धा माझ्या निर्णयावर ठाम आहे आणि मी विक्रांतला घरी घेऊन येणार म्हणजे येणार. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तू प्रयत्न कर, तू जा त्याला आणायला, पण तोंड पाडून घरी येऊ नकोस. ऑल द बेस्ट. हिला काय झालंय? विक्रांत कुठे आहेत? बोलव ना त्याला आत. तो नाही आलाय. का? एक मिनिट. विक्रांत भेटला ना तुम्हाला? हो भेटला, पण तो आपल्या घरी नाही येणार असं म्हणाला. हे पण का? त्याला कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, म्हणून तो आपल्या घरी नाही येणार आहे. पण असं का वाटतंय त्याला? माहिती नाही, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. दादा, अरे तू त्याचं काहीही न ऐकता घरी घेऊन यायला हवं होतं. चिटल्या मी त्याला समजावलं, पण तो ऐकायलाच तयार नव्हता. हो, पण आजच्या रात्री पुरतं तरी घरी आणायचं ना त्याला. वहिनी, मी पण त्याला तेच म्हणालो, पण तो रात्र बाहेर काढून असं म्हणाला. आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे विक्रांतचे खूप हाल होत आहेत. वडिलांना तूच आता त्याच्यावर लक्ष ठेव रे. काय वेडेपणा आहे हा. आणि तुम्ही दोघांनी त्याचं ऐकून घेतलं. अरे मग काय करायला हवं होतं? दुसरा काही ऑप्शनच नव्हता आमच्याकडे. आजची रात्र बाहेर काढेल, उद्याचं काय? उद्या घर बघतो असं म्हणाला. कसा जावय बापू, म्हणजे हैसरच रवा गेलात की काय? नाही म्हणजे कसा, वहिनी आमच्या घराचा हॉटेलच करून टाकले ना. आधी विघ्नेश रावांका आणल्या, आता तुमका आणल्या. शिरलं का ना? मला तर वाटतंय हा काकांच्या बोलण्याचा परिणाम आहे. त्याचंच विक्रांतला वाईट वाटलं असणार आहे. काका खूपच चुकीचं बोलले. या काकांनाही ना मध्ये मध्ये काड्या टाकून काय मिळतं काय माहिती. वहिनी, जेवणाचा डबा भर ना. बाळा गो, तू कुठे निघाली आता? विक्रांतकडे. हो, पण एवढ्या रात्री? हो वहिनी, विक्रांतसाठी मला जावं लागेल. ताई, मी पण येतो. नको गौरव. वहिनी, तू डबा भर, विक्रांत जेवला नाहीये. अगं पण मी आलो तर प्रॉब्लेम काय? तेच तर. बा, एकटी नको जाऊ, गौरवला ने सोबत. नको. आणि कदाचित आजची रात्र मी विक्रांत बरोबरच थांबे.
अगं तू काय बोलतेस, कळतंय का तुला? हो आई, माझं ठरलंय आणि या बाबतीत मी कोणाचंच ऐकणार नाही. ताई, अगं तू एकदा विचार कर ना. माझा विचार झालाय हर्षदा. अगं ह्या सगळ्याची काय गरज आहे? तेच तर मला हे अजिबात पटलेलं नाही. अजून तुमचं लग्न झालं नाही आणि कुणी बघितलं तर काय म्हणतील? कोण काय म्हणेल याची मला पर्वा नाहीये आई. आत्ता माझ्यासाठी विक्रांत आणि तुमचा माझ्यावर किती विश्वास आहे हेच महत्वाचं. अगं माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. झालं मग, मी जातीये. विक्रांत हे सगळं माझ्यासाठी करतो आणि त्याच्यासाठी मी एवढं तर करायलाच. बाय, ही त्याची परीक्षा आहे. नाही आहे, ही आमची परीक्षा आहे. आणि तो तिथे त्रासात असताना मी इथे शांत नाही बसू शकत. मी जातीये. गिरिजा, तू परत आलीस? तुला झोप लागत नव्हती? नाही, झोपलो होतो मी. माझ्याशी खोटं बोलणार? सॉरी, नव्हती लागत झोप. उपाशी असल्यावर कशी येणार झोप? कसं कळलं मी जेवलो नाही? तुझं मन माझ्याकडे, विसरला? अरे देवा, म्हणजे आता काहीच लपवता नाही येणार मला. आणि तसंही बायकोपासून काही लपवायचं नसतं. बरोबर आहे तुझं. काय म्हणालीस? काही बोल ना एकदा. बोल.